या व्हिडिओत मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची KYC कोणत्या वेळी करायची त्यामुळे तुमची KYC 100% पूर्ण होणार आहे। जास्तीची बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करतो। जेव्हा तुम्ही KYC करण्याचा प्रयत्न करता आणि तुम्हाला अशा प्रकारचे एरर्स तुमच्या समोर येत आहेत, त्यामुळे माझ्या बऱ्याच बहिणींमध्ये गोंधळ निर्माण होत आहे। तर मी तुम्हाला ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून तुमची लाडकी बहीण योजनेची KYC 100% कशी पूर्ण होईल आणि तुम्हाला पुढील हप्ते सुरळीतपणे चालू राहतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी तुमचे फक्त 2 मिनिटं घेईल। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय करायचे, रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत तुम्ही KYC करा, म्हणजे तुम्हाला असे एरर्स प्रॉब्लेम्स तुमच्यासमोर येणार नाहीत। मी बऱ्याच लाभार्थ्यांची KYC रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत केलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगत आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमची दिवसा का KYC होत नाही, तर दिवसा लाडक्या बहीण योजनेच्या वेबसाईटवर बऱ्याचशा महिला ह्या KYC करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यामुळे ते आधार कार्ड नंबर टाकतच असतात, त्यामुळे त्याच्यात काय होत आहे, ते वेबसाईट बरोबर व्यवस्थित चालत नाही, त्यामुळे तुमची KYC 100% पूर्ण होत नाही। त्यामुळे मी सांगितलेल्या वेळेत तुम्ही जर KYC केली तर तुमची KYC 100% पूर्ण होणार आहे। आणि तुम्हाला KYC करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तुमच्या जवळ घेऊन बसायचे, कारण की तुमच्याजवळ कागदपत्रे नसतील तर तुम्हाला KYC होणार नाही। तर KYC करताना तुम्हाला जर 2च मिनटं वेळ भेटत असतो, तुम्हाला सांगतो KYC इतक्या फास्ट करावं लागणार आहे। तुम्हाला प्रत्येक आधार क्रमांक हे व्यवस्थित टाकून पतीचे किंवा वडिलांचे हे जवळच ठेवायचे तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला पटकन 2-3 मिनटात तुमची KYC पूर्ण होऊन जाईल। नाहीतर तुम्हाला परत प्रयत्न करावा लागेल, परत अशा गोष्टी कराव्या लागतील, त्यामुळे तुम्ही हे कागदपत्र आवश्यक जवळ ठेवायचे तुमच्या। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा। अशात नवनवीन माहिती मी घेऊन येत असतो, आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना शेअर करा, म्हणजे त्यांचा पण फायदा होईल। आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन योजनेची माहिती घेऊन, नवीन काही योजना घेऊन। तर तुमची काही लाडकी बहीण योजनेविषयी तक्रार असेल, तुमचे हप्ते पडले नसतील तुमच्या खात्यावर, ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि तुमचा तालुका, तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मी तुमची 100% मदत करेन। तर भेटूया नवीन व्हिडिओ। धन्यवाद। जय महाराष्ट्र।